राजापेठ पोलिसांची कारवाई, आरोपीकडून प्राणघातक चायना चाकू जप्त। राजापेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धाडसी कारवाई करत एका तरुणाकडून प्राणघातक चायना चाकू जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीष करपे हे पोलीस स्टाफसह हद्दीत पेट्रोलिंग करत असताना 19 मार्च रोजी पहाटे 1:30 वाजताच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की केडिया नगर चौक अमरावती येथे एक इसम हातात प्राणघातक शस्त्र घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता एक संशयित इसम हातात शस्त्र घेऊन दहशत पसरवताना आढळला आहे। त्याला ताब्यात घेऊन पंचसक्षम चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रेम त्रिकृष्ण कुजाम वय 21 वर्ष, राहणार गडगडेश्वर मंदिराजवळ अमरावती असे सांगितले। झडती दरम्यान आरोपीकडून एक चायना चाकू जप्त करण्यात आला। जप्त शस्त्राची एकूण लांबी 11.3 अंश, पायद्याची लांबी 7.6 अंश, मूठची लांबी 3.7 अंश असून त्यावर आकर्षक डिझाईन कोरलेले आहे। हा चाकू एका बाजूने धारदार व दुसऱ्या बाजूने टोकदार स्वरूपाचे आहे। सदर शस्त्राची किंमत अंदाजे 600 रुपये असल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध कलम 425 आर्म्स ऍक्ट तसेच कलम 135 महाराष्ट्र पोलीस आयुक्त अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्याम घुंगे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खटाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीष करपे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज खटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी लिखितकर, पोलीस कॉन्स्टेबल सागर भजगवरे व पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन कदम यांनी केली।